नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. राज्यातील बहुचर्चित महापालिकांच्या निवडणुकांची अखेर घोषणा झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला असे निर्देश दिलेत, की 31 जानेवारी 2026च्या आधी राज्यातील सगळ्या लोकल बॉडीजचे इलेक्शन्स पार पडण्यात यावेत आणि यामध्ये नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, महानगरपालिका, त्यासोबतच जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती अशा सगळ्या निवडणुकांची यामध्ये समावेश होतो. तर या सगळ्या निवडणुका ह्या 31 जानेवारी 2026च्या आधी पूर्ण कराव्यात, असे सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यात. 2 डिसेंबरला त्याच्यासाठी मतदान झालंय आणि 3 डिसेंबरला जो निकाल येणं अपेक्षित होतं, तो अजून देखील आलेला नाहीये. ते पुढे ढकलण्यात आलं होतं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार. तो आता 21 डिसेंबरला त्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल लागतील. त्यामध्ये काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये नॉमिनेशनवरून काही वाद निर्माण झाले होते. त्यामुळं काही ठिकाणच्या जागांचं जे मतदान आहे ते पुढे ढकलण्यात आलं होतं, जे 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे आणि पुन्हा 21 डिसेंबरला सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींचे निकाल एकसाथ लागणार आहेत. तर हा होता पहिला टप्पा. आता त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं दुसऱ्या टप्प्यातील महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केलेली आहे. त्याच्या टाईम टेबलची घोषणा केलेली आहे. त्यासोबतच आता राज्यभरातील सर्व महानगरपालिकांमध्ये म्हणजे जवळपास 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. या सगळ्या महानगरपालिकांमध्ये आचारसंहिता देखील आजपासूनच लागू झालेली आहे. आता वेळापत्रकाचा विचार केला तर त्यामध्ये असं आहे, की नॉमिनेशन म्हणजे अर्ज दाखल करण्याची जी तारीख आहे ती 23 डिसेंबरपासून आहे. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या काळामध्ये नॉमिनेशन फाईल करता येणार आहेत उमेदवारांना. त्यानंतर जी छाननी होणार आहे अर्जांची ती 31 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर 2 तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याचा दिनांक आहे. म्हणजे 2 दिवस आहेत अर्ज माघारी घेण्यासाठी. 1 जानेवारी 2026 ते 2 जानेवारी 2026. त्यासोबत मग अंतिम उमेदवार यादी जी आहे ती आणि त्यासोबतच जे इंडिपेंडंट उभे असतील त्यांना चिन्ह वाटप करण्याची तारीख ही 3 जानेवारी 2026 आहे. मतदानाची तारीख ही 15 जानेवारी 2026 आहे. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026ला हे निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील. म्हणजे आजपासून बरोबर 1 महिन्यांनी राज्यातील सर्व महापालिकांचे निकाल जाहीर होतील, अशी या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना अनेक प्रश्न देखील विचारण्यात आले होते. कारण जो अभूतपूर्व गोंधळ आपण नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकीमध्ये पाहिला, तशा प्रकारचा गोंधळ हा महापालिका निवडणुकांमध्ये देखील होईल का, अशी भीती सगळ्यांना होती. त्यामुळं अनेक प्रश्न पत्रकारांनी त्यांना या पत्रकार परिषदेत विचारले होते. त्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न होता, मतदार केंद्रावरील सोयींचा प्रश्न होता, त्यासोबत दुबार मतदारांबद्दल जी आवाज उठवला जातोय विरोधी पक्ष नेत्यांकडून सुद्धा, त्याबाबत सुद्धा अनेक प्रश्न या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विचारण्यात आले होते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेली आहेत. त्यांनी काय उत्तरं दिली तेही आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. सर्वात आधी जी मतदार यादी आहे त्या संदर्भात आपण काही मुद्दे इथे बघूयात. या सर्व 29 महानगरपालिकांमध्ये ज्या निवडणुका पार पडणार आहेत त्यासाठी साधारण 3,48,00,000 एवढे मतदार आहेत. मतदारांची संख्या पाहिली या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये तर ती मतदारांची संख्या 1,81,93,666 पुरुष तर 1,66,79,755 महिला आणि 4,590 हे इतर मतदार आहेत. म्हणजे एकूण मतदारांची संख्या साधारण 3,48,00,000च्या आसपास आहे. यावरून अंदाज येऊ शकतो म्हणजे महाराष्ट्राची टोटल जे वोटर्स आहेत ते साधारण 9 कोटी ते 10 कोटी आहेत. त्यानुसार आता ही महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांची जर यादी पाहिली तर असं दिसून येतं की जवळपास 4 कोटीच्या आसपास मतदार हे शहरी भागात राहतात. यावरून महाराष्ट्राचं होत असलेलं शहरीकरण देखील अधोरेखित होतं. मतदारांच्या याद्यातील गोंधळाबद्दल जे अनेक प्रश्न निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना विचारण्यात आले होते त्यावर देखील त्यांनी सविस्तर उत्तरं दिलेली आहेत. जे दुबार मतदार आहेत त्यांना कसं शोधणार आहात याबद्दल जेव्हा प्रश्न विचारण्यात आले, कारण आपल्याला माहिती आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये एकट्या 3 लाख संभाव्य दुबार मतदार असल्याचं इथल्या आयुक्तांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा अशाच प्रकारे 11 लाख दुबार मतदार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, संभाव्य दुबार ज्याला म्हटलं गेलं. पण निवडणूक आयुक्त जे आहेत दिनेश वाघमारे यांनी सांगितलं की मुंबई महापालिकेने एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे आणि त्यामधून असं दिसून आलं की या 7 लाख दुबार मतदारांपैकी फक्त 70,000 साधारण जे मतदार आहेत ते प्रत्यक्ष दुबार मतदार आहेत आणि इतर जे आहेत ते नावाच्या गोंधळामुळं किंवा इतर अनेक वेगवेगळ्या कारणांमुळं त्यांची नावं सेम दाखवली गेली
केली आहेत किंवा ते दुबार मतदार असल्याचं दिसून आलं पण प्रत्यक्षात मात्र फक्त 7 लाखांपैकी 70,000 दुबार मतदार होते, असं त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय. यासोबतच आता मतदान केंद्रांचा जर विचार केला तर साधारण मुंबई भागामध्येच जवळपास 10,111 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यासोबतच इतर सर्व महानगरपालिकांमध्ये जवळपास 1000च्या मतदारांप्रमाणे मतदार केंद्र उभारण्यात येत आहेत आणि त्यासोबत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून जे दुबार मतदार आहेत त्यांना देखील विचारण्यात येणार आहे की तुम्ही कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहात. हे विचारण्यात आलेलं आहे ऑलरेडी आणि जे मतदार त्यांना सापडलेले नाही आहेत किंवा त्या ॲड्रेसवर ते मतदार नव्हते, अशा मतदारांना मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांनी इतर ठिकाणी मतदान केलं आहे का ह्यासाठीचा अर्ज देखील भरून घेतलेला आहे, भरून घेतला जाणार आहे असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलेलं आहे. या 29 महानगरपालिकांमध्ये जे कर्मचाऱ्यांची संख्या आहे त्यामध्ये साधारण 290 निवडणूक अधिकारी आहेत, 870 सहाय्यक निवडणूक अधिकारी आहेत, तर 1,96,605 कर्मचारी या निवडणुकीमध्ये असणार आहेत, जे ही संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडेल यासाठी चिंता करतील. त्यासोबतच स्टार कॅम्पेनरची जी संख्या आहे ती पूर्वी 20 पर्यंतच होती महानगरपालिका क्षेत्रांमध्ये, ती आता 40 पर्यंत करण्यात आलेली आहे. त्यामुळे पक्षांना जो स्टार प्रचारक मैदानात उतरवायचे असतात त्यासाठी हा दिलासा म्हणता येईल आणि यासोबतच स्टार प्रचारकांचा जो खर्च असतो तो त्या उमेदवाराच्या खर्चामध्ये गणला जात नाही. त्यामुळे स्टार प्रचारकांचा खर्च पक्षातर्फे केला जातो आणि त्यासाठीचा खर्च करताना थोडंसं उमेदवार जे आहेत त्यांना सुद्धा सूट मिळते की हा खर्च आपल्या स्वतःच्या खर्चात न दाखवता पक्षाच्या खर्चामध्ये दाखवल्या जाता येऊ शकतो. आणि खर्चाच्या मर्यादेबद्दलच बोलतोय तर मर्यादा देखील आपण बघूयात की किती आहे. म्हणजे अ वर्ग महानगरपालिकांमध्ये 15 लाखाची खर्चाची मर्यादा देण्यात आलेली आहे. त्यानंतर ब वर्ग महानगरपालिकेमध्ये 13 लाख, क वर्गमध्ये 11 लाख, तर ड वर्ग महानगरपालिकांमध्ये 9 लाखाची प्रत्येक उमेदवाराला ही खर्चाची मर्यादा देण्यात आलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही मर्यादा कुठलाही उमेदवार पाळताना दिसत नाही. नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये यापेक्षा कितीतरी कमी मर्यादा असताना करोडोच्या उलाढाली झालेल्या आपण या निवडणुकीच्या काळामध्ये पाहिलं होतं. राज्यामध्ये ज्या 29 महानगरपालिका आहेत त्यामधील सदस्यांची संख्या बघितली तर साधारण 2,869 सदस्यांसाठी म्हणजे नगरसेवकांसाठी या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामध्ये 1,442 महिला नगरसेवक किंवा सदस्यांचा समावेश आहे, तर 341 SC साठी या जागा राखीव आहेत सदस्यांसाठी, तर 77 ST सदस्यांसाठी जागा राखीव आहेत. त्यासोबतच 759 OBC सदस्यांसाठी सुद्धा या जागा राखीव आहेत 2,869च्या प्रमाणामध्ये. आता या सगळ्या ज्या निवडणुका पार पडणार आहेत महानगरपालिकांच्या, आयुक्तांनी असं देखील म्हटलं आहे की या सगळ्या निवडणुका या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अधीन असतील. आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या याचिकेवर आता पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी 2026च्या 21 तारखेला सुनावणी होणार आहे आणि त्यामध्ये पुढचे जे काही आदेश असतील सुप्रीम कोर्टातर्फे ते देण्यात येणार आहेत. पण तोपर्यंत या निवडणुका घ्याव्यात आणि पूर्वीची जी डेडलाईन सुप्रीम कोर्टानं दिली होती 31 जानेवारी 2026ची, त्यापूर्वी या सगळ्या निवडणुका घ्याव्यात असं देखील यामध्ये सांगण्यात आलं होतं. तर त्यानुसार हा कार्यक्रम तसा चालूच राहील. पण ज्या 2 महानगरपालिका होत्या चंद्रपूर आणि अमरावती, इथे 50% मर्यादा भंग केली होती. तर या ठिकाणी नक्की काय होणार असा जेव्हा प्रश्न निवडणूक आयुक्तांना विचारला होता तर त्या महानगरपालिकांचे निकाल हे सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अधीन असतील असं सांगण्यात आलंय. पण निवडणुका मात्र या सगळ्या म्हणजे ज्या ठिकाणी 50% मर्यादा ओलांडलेली आहे आरक्षणाची तिथं देखील आणि जिथं ओलांडली नाही आहे अशा सर्व ठिकाणी एकत्रच या निवडणुका पार पडणार आहेत. आता यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न राहतो तो म्हणजे की मग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं काय. तर याबाबत निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की फक्त अशा 12 जिल्हा परिषद आहेत जिथे आरक्षणाची मर्यादा 50%च्या आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नाही आहे. त्यामुळं या 12 जिल्हा परिषदा आणि त्यासोबतच ज्या पंचायत समितींमध्ये ही मर्यादा ओलांडली गेलेली नाही आहे अशा सगळ्या पंचायत समितीच्या निवडणुका देखील आम्ही 31 जानेवारी 2026च्या आधी पूर्ण करू आणि त्यासाठी जशी याची उपलब्धता असेल, अधिकाऱ्यांची उपलब्धता असेल त्यानुसार या निवडणुका पार पडतील. पण पत्रकार किंवा इतर जे राजकीय विश्लेषक आहेत ते सांगतायत की या निवडणुका साधारण फेब्रुवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात देखील होण्याची शक्यता आहे. म्हणजे आयोगाला 1-2 आठवडे या निवडणुका घेण्यासाठी उशीर होऊ शकतो. जी डेडलाईन आहे 31 जानेवारीची त्यानंतर सुद्धा. आणि मग या निवडणुका आत्ता तरी त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त ज्या 12 जिल्हा परिषद आहे जिथे मर्यादा ओलांडण्यात आलेली नाही आहे फक्त तिथे पार पडतील आणि इतर ज्या निवडणुका आहेत त्या पुन्हा मग सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून असतील. त्या कधी लागतील याबाबत कुठलंही स्पष्टीकरण या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य निवडणूक आयुक्त यांच्यातर्फे देण्यात आलेलं नाही आहे. आता महानगरपालिकांचं जे एकंदरीत क्षेत्रफळ आहे राज्यातलं
महाराष्ट्रामध्ये 2011 साली जी जनगणना झाली त्यानुसार 48% शहरीकरण आणि 52% ग्रामीण भाग असं होतं. पण आता जवळपास असं सांगितलं जातं की 55 ते 60% हा शहरी भाग आहे. त्यासोबतच टियर 2, टियर 3 सिटीजमध्ये सुद्धा ग्रामीण म्हणजे महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात शहरीकरणाकडे वळतोय. त्यामुळे या महानगरपालिकांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. अनेक महत्त्वाची कामं जी महानगरपालिका क्षेत्रांमध्ये होणं अपेक्षित असतं, ते नगरसेवक नसल्यामुळं अडून राहत आहेत किंवा अधिकाऱ्यांची जी जबाबदारी असायला हवी नागरिकांच्या प्रती ती नसल्यामुळं आणि ते उत्तरदायी फक्त लोकप्रतिनिधींना असतात लोकांपेक्षा. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी सुद्धा लोकप्रतिनिधी काही महानगरपालिकांमध्ये 5 वर्षापासून, काही ठिकाणी 3 वर्षांपासून नव्हते. त्यामुळं अशा सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आता पार पडतायत. ही एकतर सगळ्या नागरिकांसाठी थोडीशी चांगली बाब म्हणता येईल. पण यासोबतच या सर्व महानगरपालिकांची जी आर्थिक उलाढाल आहे, फक्त एकट्या मुंबई महानगरपालिकेची आर्थिक उलाढाल ही 70-80 हजार कोटींचे बजेट, त्यासोबत पुण्यासारख्या ठिकाणी जिथे 10 ते 12 हजार कोटीचं बजेट आहे, PCMCमध्ये 10,000 कोटी, अशा सगळ्या जर बजेटचा विचार केला तर साधारण 1 ते 2 लाख कोटी बजेट या सगळ्या महानगरपालिकांकडे आहे. आणि एवढ्या मोठ्या आर्थिक शक्तीवर आपलं वर्चस्व असलं पाहिजे, आपली ताकद तिथे असली पाहिजे. यासाठी सगळे पक्ष लढताना दिसतायत. त्यासाठीच सध्या महायुतीतली जी घटक पक्ष आहेत ते खलबतं सुरू आहेत त्यांच्यामध्ये. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे की कशाप्रकारे जिथं-जिथं शक्य आहे तिथे एकत्र निवडणुका लढवून ती महानगरपालिका आपल्या ताब्यात घेतली जावी. म्हणजे जसं मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत. काँग्रेससोबत देखील चर्चा सुरू आहे, पण काँग्रेसनं ती नाकारली आहे आणि आम्ही मनसेसोबत जाणार नाही असं स्पष्ट सांगत आम्ही स्वतंत्र निवडणुका लढू असं आत्तापर्यंत तरी त्यांनी स्टँड घेतलेला आहे. यासोबत पुण्यात शिवसेना आणि भाजप एकत्र येतं का? भाजपनं पुण्यामध्ये 120+ नारा दिलेला आहे नगरसेवकांसाठीचा. तर त्याबद्दल देखील काय होतं ते देखील पाहण्यासारखं आहे. कारण पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, PCMC या सगळ्या ज्या महानगरपालिका आहेत ह्या आर्थिक केंद्र आहेत, सत्ता केंद्र आहेत. यासोबत नाशिकचा देखील समावेश करता येईल. तर या सगळ्या महानगरपालिका आपल्या ताब्यात असाव्यात आणि येणाऱ्या काळात आता 2027मध्ये जी जनगणना होईल आणि त्यानंतर जे मतदारसंघांची पुनर्रचना होऊ शकते असं म्हटलं जातंय, त्यामध्ये शहरी मतदारसंघ आहेत ते वाढण्याची शक्यता अधिक आहे. आणि अशा वेळी जर या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आपल्या पक्षांची ताकद जास्तीत जास्त असावी, यासाठी भाजपसोबतच इतर सगळे पक्ष प्रयत्न करताना दिसतील. आणि त्यामुळंच ही येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका ह्या तिन्ही लोकल बॉडीजमध्ये म्हणजे नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या तिन्हीमध्ये ह्या अत्यंत टोकाच्या, अत्यंत खर्चिक अशा या महानगरपालिकांच्या निवडणुका ठरतील. यामध्ये काही शंका नाही आहे. या सगळ्याबाबत आपल्याला काय वाटतं? महानगरपालिकांच्या निवडणुकांबद्दल काय वाटतं? आपल्या ठिकाणी आपण जिथून येता तिथे या महानगरपालिकांच्या निवडणुकांची काय स्थिती आहे त्याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या भागामध्ये कोणत्या नक्की समस्या मुख्य प्रमाणात जाणवतात ते देखील आम्हाला कळवा. आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.